या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, बंधूंनो, एकच विनंती आहे की जे दलित समाजाचे नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांनी कृपया आपल्या आपल्या जागेवर बसून घ्यावं. अजितदादांच्या भाषणानंतर त्यांचा आम्ही प्रवेश करणार आहोत. त्यांनी कृपया आपलं आसन ग्रहण करावं. बंधू भगिनींनो, आज अजितदादा पवारांच्या आगमनाच्या प्रसंगी मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक विराट मेळाव्याचं आयोजन आपल्या या सर्व संयोजकांनी केलेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्याला माहिती आहे की कुठलीही संघटना किंवा पक्ष हा कार्यकर्त्यांच्याशिवाय चालू शकत नाही. कार्यकर्ते असल्याशिवाय संघटना आणि पक्ष वाढूच शकत नाही. जोपर्यंत कार्यकर्ते कष्ट करणार नाहीत, मेहनत करणार नाहीत, ते हाडाची काढं रक्ताचं पाणी करणार नाहीत, तोपर्यंत कुठलेही पक्ष हे मोठे होत नाहीत आणि ते सत्ता मिळवू शकत नाहीत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की तुमचे कष्ट, तुमची मेहनत, तुम्ही या पक्षाशी केलेलं आजपर्यंत काम, याचमुळे हा काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होणार आहे. मी अजितदादांना या मेळाव्याच्या प्रसंगी शब्द देऊ इच्छितो. कदाचित 2 पक्ष झाल्यामुळं किंवा काही दिवसापासून आपले पक्ष हा कमी झालेला तुम्हाला दिसेल. उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण 4 विधानसभा जागांची मागणी केली आहे. 4 जागा द्या. कोणत्याही परिस्थितीत निवडून आणल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा स्वस्थ बसणार नाही. येणारी महानगरपालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असेल किंवा कुठल्याही सहकारी संस्थेच्या निवडणुका असतील, राष्ट्रवादीचा काँग्रेसचा झेंडा त्यावर फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही शपथ आज आम्ही तुमच्या समोर घेतो. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शक्ती देणं, त्यांच्या अंगामध्ये मेहनत, त्यांना प्रेमानं त्यांना वागणूक देणं आणि त्यांच्या मागे हिमालयासारखं काम करण्याचं काम आजपर्यंत तुम्ही करत आलात. अशाच प्रकारचं काम भविष्यामध्ये करावं अशी विनंती मी या निमित्ताने व्यक्त करतो. आता आपल्या सर्वांना माहिती असेल की बदललेले अजितदादा आपल्यासमोर आलेले आहेत. गुलाबी जॅकेट घातलेलं आहे आणि अनेक दिवस मीडियामध्ये त्यांच्या गुलाबी रंगाची चर्चा होते. आता मला काहीतरी सांगितलं नाही गुलाबी जॅकेट का वापरतोय. तुम्हाला जर बोलले तर ठीक आहे, आम्हाला आनंद होईल. पण तो बदललेला रंग आणि बदललेली त्यांची अदा, मला वाटतं येणाऱ्या या विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उदयाला आल्याशिवाय राहणार नाही, असाही विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. मी कुठल्या पक्षावर टीका करणार नाही आणि आमचं ठरलेलं आहे, दादांनी सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये आता कुणावरही टीका करायची नाही. आपण आपलं काम सांगायचं, आपण काय करणार आहोत हे सांगायचं आणि महाराष्ट्र राज्याचा विकास कसा होणार आहे, तुमच्या विभागाचा, तुमच्या जिल्ह्याचा, तुमच्या तालुक्याचा विकास कशा प्रकारे आपण करणार आहोत आणि लोकांच्या योजना घराघरापर्यंत, झोपडीपर्यंत कशा पोहोचवणार आहोत, एवढ्याच पुरतं आपलं मर्यादित भाषण करायचं हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. बंधुभगिनींनो, आज अजितदादा पवारांनी सगळ्यात जर आज लोकप्रिय जर झाले असतील तर माझी लाडकी बहीण या योजनेमुळे दादा लोकप्रिय झाले. परवा झालेल्या विधानसभेच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये त्यांनी बजेट जाहीर केलं आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी या राज्यामध्ये आणली. 21 वर्षापासून 65 वर्षाच्या एका घरातील अविवाहित स्त्रीला आणि एक विवाहित स्त्रीला असं दोघांना 1500 रुपये जुलैपासून देण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे. आता बंधुभगिनींनो, 2.5 लाखाची जरी उत्पन्नाची मर्यादा असली तर पिवळं आणि केशरी कार्ड आहे त्याला उत्पन्नाची मर्यादा नाही. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6,92,000 महिलांचे अर्ज आम्ही मंजूर करून जिल्हा समितीनं अर्थ खात्याकडं म्हणजे महिला बाल विकास खात्याकडं आम्ही वर्ग केलेले आहे. फक्त 8,000 महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत. अजूनही कुणाला अर्ज भरायचे असेल, थोडंसं पोर्टल स्लो आहे, तरीसुद्धा त्याला ऑगस्टपर्यंत भरणाऱ्या महिलेला हे 1,500 रुपये मिळणार आहे.
आणि दादा आता सांगतील की आम्ही रक्षाबंधनाला ही कशी आपल्याला भेट देणार आहोत. फक्त एका दुसरी अडचण आहे, काही फार सगळ्या ठिकाणी ती अडचण नाही. काही ठिकाणी मला महिला म्हणतात की एखाद्या नवऱ्याला 2 बायका असल्या तर काय करायचं. मी म्हटलं जी लाडकी असेल नवरोबाला तिला देऊन टाका. मग त्या म्हणतात की 2 आमच्या अविवाहित मुली असल्या तर काय करायचं. आम्ही विनंती केली होती मी मंत्रिमंडळामध्ये 2 मुलींच्या पर्यंत अविवाहित ठेवा. आज काय झालेलं नाही, पण आपण दादांना विनंती करू की 2 मुलीपर्यंत अविवाहित ही योजना आणावी आणि येणाऱ्या रक्षाबंधनापूर्वी अजितदादा आपल्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही हाही विश्वास तुम्हाला मी व्यक्त करतो. आणि ही योजना निवडणुकीपुरती आहे. निवडणुकीनंतर काहीतरी असं विरोधक आपल्याला एक निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत, त्याला सुद्धा अजितदादा पवार हे सडेतोडपणानं उत्तर देतील. दुसरी एक योजना त्यांनी आणली की सामान्य मुलीला 8 लाख उत्पन्नाच्या मर्यादेपर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्या, मग MBBS असेल, BE सिव्हिल असेल किंवा फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, त्या पदवी आणि पदविकी परीक्षेमध्ये सगळ्या मुलींची फी ही सरकारनं आणि अजितदादांनी माफ केलेली आहे. 3 सिलेंडर आम्ही देणार आहोत वर्षभरासाठी. म्हणून अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत. लाडक्या भावासाठी सुद्धा आम्ही अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा उहापोह अजितदादा करतील. आम्हाला इतर कार्यक्रम करून अनेक निवेदनं स्वीकारण्यासाठी लोक सर्किटवर येऊन बसलेले आहेत. मी अधिक वेळ घेणार नाही. अधिक वेळ दादांनी आपल्याला बोलावं आणि या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सज्ज करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि फार मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित झालात आणि या मेळाव्याला शोभा आणल्याबद्दल राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो, धन्यवाद घेतो, आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.